या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। तदाधानाकर मध्यभाम अक्षमाला कमंडलु देवी प्रसीदती मयि ब्रह्मचारिणी न्यूनतमा। नमस्कार, मी छाया, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवरती। नवरात्रीचा उत्साह हा खूपच जल्लोषात होत असतो, म्हणजे आहे अजूनही आणि पुढेही चालत राहणार। पण काल नवरात्र चालू झाली, काल पहिला दिवस होता। कालचा जो देवीचा वार होता सोमवार आणि देवीचं नाव होतं माता शैल्यपुत्री। तर आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशीची ती देवीची आराधना, म्हणजे देवीचं जे स्वरूप आहे ते आहे ब्रह्मचारिणी। तर माता ब्रह्मचारिणी म्हणजेच ब्रह्मचारिणी म्हणजे का नाव पडलं, कसं नाव पडलं आणि ते ब्रह्मचारिणी हे स्वरूप देवीला कसं भेटलं, आपण त्याच्याबद्दल बोलूया थोडंसं। सगळ्यात महत्त्वाचं, ब्रह्मचारिणी म्हणजेच काय, ब्रह्मचारी या शब्दाचा अर्थ काय आहे। तर ब्रह्म म्हणजे तपस्या किंवा वेद असाही होतो आणि चारिणी या अर्थाचा शब्द आहे आचरण करणारी, म्हणजेच अनुसरण करणारी। त्यामुळेच ब्रह्म म्हणजे तपश्चर्या करणे आणि त्यामुळेच देवीला ब्रह्मचारी हे नाव पडलं। कारण की देवी ब्रह्मचारीने खूप तपस्या केली होती, भगवान शंकराची खूप आराधना केली होती त्यांना मिळवण्यासाठी, म्हणूनच त्यांना देवी ब्रह्मचारी असंही बोललं जातं। देवी पार्वतीने भगवान शंकराचे मन जिंकण्यासाठी केलेली कठोर तपश्चर्या, खूप तपश्चर्या केली होती। हजारो वर्ष त्यांनी तपश्चर्या केली, फळे खाल्ले आणि नंतर मग पालेभाज्यांचाही त्याच्यामध्ये त्या उपवासात देवी पार्वतीने भगवान शिवांचे मन जिंकण्यासाठी केलेली कठोर तपश्चर्या, त्याच्यामध्ये फळे कंद असे पदार्थ खाऊन त्यांनी खूप हजारो वर्ष तपश्चर्या केली। माता ब्रह्मचारिणी हे जे रूप आहे मातेचं, ते देवी पार्वतीचं एक अविवाहित रूप आहे, नवदुर्गांपैकी एक आहे। आणि देवीची कहाणी अशी आहे की ती भगवान शंकर जे आहेत त्यांना मिळवायचं होतं, म्हणून त्यांची खूप ब्रह्मचैतन्य पाळून त्यांनी व्रत केलं होतं। हजारो वर्ष फळे कंद मुळे खाऊन त्यांनी ते व्रत केलं होतं आणि म्हणूनच देवीला ब्रह्मचारिणी असंही बोललं जातं। ब्रह्मचारिणी म्हणजे कठीण तपश्चर्या केली। आणि हे व्रत करण्यासाठी नारद ऋषींनी देवी पार्वतीला शिवाला प्राप्त करण्यासाठी ही कठोर तपश्चर्याचा मार्ग सांगितला आणि तो देवीने मनापासून स्वीकारलाही। आणि 1000 वर्षापर्यंत फक्त फळे आणि मुळांवर देवी जगली आणि पुढील 100 वर्षामध्ये आहारात फक्त तिने पालेभाज्याच मर्यादित खाल्ल्या आणि त्यामुळे भगवान शंकर प्रसन्न होऊन त्यांनी तिला आपलं करून घेतलं। तिच्या कठोर प्रथा आणि प्रतिज्ञांमुळे तिला ब्रह्मचारी आणि तपश्चरिणी असेही नाव मिळाले, ज्याचा अर्थ तपश्चर्या करणारे ती किंवा तपश्चर्या करणारी ती असाही होतो। देवीच्या या भक्तीवरून आणि देवीच्या या ब्रह्मचारिणी स्वरूपावरून आपल्याला एकच कळते की जीवनामध्ये जर काही मिळवायचं असेल तर कठीण परिश्रमाशिवाय दुसरं काहीही नाही। आणि कठीण मनापासून जे काही आपण काम करतो, जर ती भक्ती असेल किंवा आपला जॉब असेल किंवा आपलं काहीही काम असेल, त्यावर जर आपण मनापासून जर प्रेम करतो त्याचं नक्कीच फळ आपल्याला मिळेल असं या स्वरूपावरून कळते। आणि देवीची जर आपण या भक्ती करतोय तर तिची जीवन कथा, ही कथा जी आहे ती अठळ भक्ती आहे, चिकाटी आहे, आत्मनियंत्रणाचा अध्यात्म ध्येय गाठण्याची एक शक्तिशाली प्रतीक आहे। मातेचे जे रूप आहे ब्रह्मचारिणी, तिने पांढरे वस्त्र परिधान केलेले आहे आणि हातामध्ये अष्टदलाची माला आहे आणि एका हातामध्ये कमंडल आहे, ते खूप सुशोभित दिसतं आणि देवीचे एकंदरीत रूप खूप सुंदर आहे। आणि अशा या देवीची प्रार्थना
आज आपण करतो आहे ओम नमो देवी ब्रह्मचारिणे नमः। तर तुम्हाला कशी वाटली ही माहिती नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्कीच कमेंट करून सांगा। आणि देवी ब्रह्मचारिणी तुमच्याही आयुष्यामध्ये सुख समृद्धी घेऊन येवो हीच देवीचरणी प्रार्थना। आणि तिसऱ्या दिवशीचाही मी व्हिडिओ टाकणार आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू सो मच।